नमस्कार मंडळी, मी आलो आहे माझा मित्र देवेन वळामे याच्या आंब्याच्या बागेत. देवेनने यावर्षी आंबा उत्पादनामध्ये एक भन्नाट आणि आधुनिक प्रकल्प सुरू केला आहे आणि तो जवळून पाहण्यासाठी आज खास भेट दिली आहे. तुम्हाला दिसत असेल की झाडावरील प्रत्येक आंब्याला एक विशिष्ट प्रकारची पिशवी लावलेली आहे. ही पिशवी आंब्याला धूळ, कीटक, फंगस, दव, पाऊस आणि कडक उन्हापासून संरक्षण देते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पिशवी प्लास्टिकची नसून कागदी आहे, म्हणून आंबा पूर्णपणे नैसर्गिक आणि हायजेनिक राहण्यास मदत होते. आणि ह्याच आंब्याचा आमची ग्रामदैवत असलेली श्री देवी आई काळेश्वरी मातेला आंब्याचा प्रसाद अर्पण करण्यात आला आहे. आपला नीलू भाऊ आलेला आहे आता इकडे आंब्याच्या बागेमध्ये आणि तुम्हाला दाखवतो. इकडे आंब्याच्या बागेमध्येच एक मोठं गोडाऊन आहे आपले वळांबे भाऊंचं. आणि तिकडे मी आता तुम्हाला दाखवतो. इकडे आंबे आलेत भरपूर, बघा क्रेट भरून भरून आंबे आले तिकडे. आजच माल घेऊन आलेत ते. आणि आता इकडे चाललं आहे पॅकिंग. तर हे गावातले आपल्या माणसं इकडे पॅकिंग करतात सगळं. आणि हे असा पेंडा असतो भाताचा, तर तो या पेटीमध्ये टाकतात. या पेटीमध्ये माल एकदम सेफ जातो. लाकडाच्या पेटीमध्ये भरल्यामुळं तो दबत नाही इकडे ट्रॅव्हलिंगला. तर ही लाकडाची पेटी दाखवतो मी तुम्हाला. ही लाकडाची पेटी आहे, याच्यामध्ये ते प्रॉपर आणि ह्या आंब्याचा बॉक्स आहे. तर ज्यांना 1 डझन पाहिजे ते असे बॉक्समध्ये भेटतात. 1 ते 2 डझन या बॉक्समध्ये जातात. आणि पेटीमध्ये म्हणतात 4 डझन. मोठी साईज असेल तर 4 डझन, 5 डझन. छोटी साईज असेल तर 6 डझनपर्यंत. तर या लाकडाच्या पेटीमध्ये एकदम प्रॉपर पॅकिंग जातात, कुठे ट्रॅव्हलिंगला डॅमेज होत नाही. आणखी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे यावर्षी देवेनने हा आंबा थेट नायजेरिया देशात एक्सपोर्ट केला आहे. खरंच आपल्या कोकणातील मेहनत आता जगभर पोहोचत आहे. आपलं कोकण म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि प्रेम यांचा सुंदर संगम. आणि शेवटी एकच, फळांचा राजा आंबा आपल्या कोकणातील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि माझं बायोमध्ये यूट्यूब चॅनलची लिंक दिली आहे, तर त्या चॅनलला व्हिजिट करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.